दुर्दैवाने फक्त एकच आहे की संत्र्याचं पीक नाही तर त्याचे काही मौसम असतो नाही सीझन असतो तो संपल्यानंतर आपण सरकार म्हणून जागा झालो, हरकत नाही। आणि ती 600-700 कोटी रुपयाची मदत ही आपल्या महाराष्ट्रातल्या संत्रा उत्पादकाला लागणार आहे। ती मदत तुम्ही हेक्टरी करणार का असा डायरेक्ट आमचा पॉइंटेड प्रश्न आहे। शेवटचा प्रश्न रोहित पवार बोला। अध्यक्ष महोदय, इकडे खूप कॉन्सन्ट्रेशन झालं केदार साहेब, अध्यक्ष महोदय, त्यांचं होते ना, एक मला तर बोलू द्या। त्यांचं होते मी बोला त्यांचं होते। अध्यक्ष महोदय, आता मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने संत्र्याच्या बाबतीतलं उत्तर दिलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला म्हणजे सरकार पॉझिटिव्ह आहे की त्यांना मदत करायची चांगली गोष्ट आहे। दुर्दैवाने फक्त एकच आहे की संत्र्याचं पीक नाही तर त्याचे काही मौसम असतो नाही सीझन असतो तो संपल्यानंतर आपण सरकार म्हणून जागा झालो, हरकत नाही। मग आता अशी इच्छा जर सरकारची पॉझिटिव्ह असेल शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घ्यायला उशीर झाला असला तर 2 लाख टन उत्पादन जर आपलं संत्र्याचं होत असेल तर तुम्ही 600 कोटी रुपये आपल्याला लागू शकतात तुमच्या निकषाप्रमाणे 50%। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा राजकीय व्यासपीठावरून 2दा घोषणा केल्या, कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेतला, तर आता दुसरं काही न बोलता टू द पॉइंट तुम्ही उत्तर द्यावं अशी विनंती करतो। हेक्टरी आमच्या संत्रा उत्पादकाला तुम्ही उशिरा निर्णय घेतला, त्यांचं नुकसान झालं म्हणून हेक्टरी तुम्ही मदत करणार का? आणि ती 600-700 कोटी रुपयाची मदत ही आपल्या महाराष्ट्रातल्या संत्रा उत्पादकाला लागणार आहे। ती मदत तुम्ही हेक्टरी करणार का असा डायरेक्ट आमचा पॉइंटेड प्रश्न आहे, ज्याला पॉइंटेड प्रश्न उत्तर द्यावं।